परिसरातील संजय गांधी नगरमध्ये मध्यवर्ती पोलिसांनी छापा कारवाई केली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आलेला आहे. काय काय प्रकार होता सविस्तर सांगा. ती परिमंडळ 4च्या हद्दीमध्ये आमचे झोनपूर सर आणि गोरे साहेब यांचे आदेश प्राप्त झाले होते की झोनपूर हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा गांजा, एमडी, चरस हे पदार्थ मिळून येता कामा नये. याच्याच अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक चरसची केस झालेली होती. आम्ही सुद्धा संजय गांधी नगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला काही व्यक्ती महिला गांजा विक्री करत आहेत अशी बातमी मिळालेली होती. त्यानुसार आम्ही बऱ्याच वेळा छापे टाकले होते. पिणारे व्यक्ती मिळाले होते, परंतु विक्री करणारे कोण मिळाले नव्हते. त्याच अनुषंगाने कारवाई करत असताना आम्हाला माहिती मिळाली की संजय गांधी नगर उल्हासनगर या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये एक व्यक्ती गांजा विकत आहे. यानुसार आमची DB टीम आणि आम्ही स्वतः छापा टाकला असता त्याच्यामध्ये अशोक रोकडे नावाचा ग्रस्त यांच्याकडं 700 ग्रॅमचा गांजा मिळाला आहे. आणि त्याच्यावरती या अगोदर सुद्धा असे बरेचसे गांजा विक्रीचे 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याला जागेवरच ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे, त्याला अटक केली आहे आणि त्याला त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे. तसेच त्याला 3 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यामध्ये गांजा कुठून आणला, कुणाला विक्री करत होता याबद्दल माहिती घेणं सुरू आहे. यापूर्वी या व्यक्तीवरती काही गुन्हे दाखल आहेत? या व्यक्तीवरती टोटल 7 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 3 गुन्हे त्यांच्यावरती NDPSचे आहेत.